12 फरवरी रोजी मोहोपा गाव चौक येथे टिप्पर चालक 27 वर्षीय प्रफुल्ल दशरथ भोयरने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालविल्याने दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये बापलेक असलेले सुभाष भिवणकर आणि जान्हवी भिवणकर यांना जीव गमवावा लागला, तर एक मुलगी जखमी झाली होती. या अपघातानंतर या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी काहींनी गैरकायद्याची मंडळी तयार करून शासकीय कामात अडथळा आणल्याने पोलीस अंमलदार समाधान लहुजी पवार यांच्या फिर्यादीवरून इक्बाल वरसेल चव्हाण वय 23 वर्ष राहणार मोहोपा, करण राठोड वय 24 वर्ष राहणार गोधणी, शैलेश रवी पाटील वय 30 वर्ष राहणार मोहोपा, निखिल वसंता भिवणकर वय 29 वर्ष राहणार मोहोपा, अमोल भीमराव चव्हाण वय 25 वर्ष राहणार मसळा तालुका उमरेड आणि इतर 4 ते 5 अनोळखी इसमांविरुद्ध उमरेड पोलीस स्टेशन येथे संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी शैलेश पाटील, निखिल भिवणकर, अमोल चव्हाण यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर टिप्पर चालक हा अपघात घडून वांदिले खदान येथे पळाला असता या माहितीवरून फिर्यादी हे पोलीस स्टाफसह सरकारी वाहनाने वांदिले खदान येथे पोहोचले असता आरोपींनी गैरकायद्याची मंडळी तयार करून टिप्पर चालकाला मारहाण केली आणि टिप्पर जाळत असताना पोलिसांनी अटकाव केली असता टिप्पर मोहोपा गावात घेऊन गेले व पोलीस हे शासकीय वाहनाने टिप्पर चालकास मोहोपाकडे घेऊन जात असताना सरकारी वाहनास अटकाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच सरकारी वाहनाची तोडफोड करत टिप्पर वाहनाची जाळपोळ करून अंदाजे 5,20,000 रुपयांचे नुकसान करून एवढ्यावरच न थांबता टिप्पर चालकाला ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्याने काठीने मारहाण करत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केल्याने वैद्यकीय अहवालावरून फिर्यादी यांनी उमरेड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केल्यानंतर 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास PSI संदीप सडमेट हे करीत आहेत. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटराबे, उमरेड.